सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तिच्या घोवाला कोकण दाखवा. ऐकलं का वहिनीबाई? काय सांगते? काय नाही, गाणं म्हणते मी. ते कळतंय मला. काय म्हणत होतीस तू? अहो मला 2 दिवस सुट्टी पाहिजे. शिकलीव का काय म्हणतात ना, ती पाहिजे मला. मी माझ्या घोवाला घेऊन फिरायला चालले. कोकणात जायचीच वाटतं माहेरी? नाही नाही, नाशिकला तिकडे आमच्या देवाची जत्रा आहे. तर म्हणलं माझ्या लेकाचा नवस बी राहिलाय तर फिरून येऊ. पण काय बी म्हणा वहिनीबाई, तुम्ही बी जावा की कुठेतरी फिरायला. अव त्या बांदिवडेकर वहिनी काय म्हणतात माहितीये का, लाईफ मध्ये काहीतरी चेंज पाहिजे. अगं बाई भीमा, इंग्लिश वगैरे एकदम. पण वहिनीबाई जावा की तुम्ही बी कुठेतरी फिरायला. सगळ्या बायका कुठं टूरला जातात, पिकनिकला जातात. फिरायला ना, तू जाऊन ये आधी फिरायला. ए भीमा, तू 2 दिवसात परत येणार आहेस ना? ते 2 दिवसात येईन, पण 3रा दिवस. भीमा, तुम्हाला 3ऱ्या दिवशी इथे पाहिजेस? जायला आणि यायला 1 दिवस लागतोय की. मग 4थ्या दिवशी इथे पाहिजेस मला तू. वाय वाय, व्हेरी मच थँक्यू. लाईफ मध्ये चेंज पाहिजे. खरंच की लाईफ मध्ये चेंज पाहिजे. मान दुखायला लागली परत. मला म्हणले मी लाव. मी काय म्हणते? काय म्हणताय? आपण 4 दिवस सुट्टीसाठी जाऊन येऊया का कुठेतरी? तुमचं लक्ष नाही आहे माझ्याकडे. ए श्यामल, प्लीज डिस्टर्ब करू नको ग. अगं कॉन्फरन्स 4 दिवसावरती आले. हा फाईलचा डोंगर सगळा माझ्या डोक्यावर कोसळणार आहे नंतर. बाकीचा स्टाफ नाही ऑफिसमध्ये? सगळ्यांनी रजा टाकल्यात. तो पोंगशे आंबवला गेलाय. वालावलकर कुडाळला जाणार आहे आंबे खायला. फडणीस तर ऑलरेडी नागपूरला आहे. कुणी बायकोला पोचवायला जाणार आहे, कुणी मुलाला आणायला जाणार आहे. आपल्याला गाव नाही ना, मरा आपल्या कर्माने. म्हणूनच मी म्हणत होते हो, आपण जाऊया ना कुठेतरी. हो, पण कुठेतरी म्हणजे कुठे जायचंय आपण? मग ते ठरवूया ना आपण सगळे. नाही, तुमचंही होऊ दे का? श्यामल, एक काम कर. तू, शलाका आणि शिर्या, तुम्ही तिघं मिळून. नाही नाही नाही, आम्हीच कसं जाणार? तुम्ही पण यायला पाहिजे. नाही नाही नाही, आपण सगळे जाऊया ना. काय करा, तुम्ही तिघांनी मिळून आधी ठरवा कुठे जायचं ते. हा, आणि मग मला सांगा, आपण सगळे जण जाऊया. तोपर्यंत मी जरा हे काम आटपतो ना, प्लीज. कुठे आहे तुला? इथे इथे. बरं वाटलं ग बाई. श्यामला बाई, नक्की जायचं आपण या वेळेला. नक्की, तुम्ही काळजीच करू नका. प्लेट्स घे कशाला? हो, 3च. हे काय बाबा कुठे आहेत? अगं बाबा लवकरच गेले आहेत, कॉन्फरन्सला गेले आहेत ते. तू खेळू नको, चहा राहिला. काय वैताग आहे. सगळी लोक टूरला, पिकनिकला, आणि आपल्या बाबांच्या मीटिंग्स आणि कॉन्फरन्स चालूच आहेत. सगळे म्हणजे कोण? तुझ्या फक्त मैत्रिणी? मैत्रिणीच कशाला, कॉलनीतले पण किती जण गेलेत. ती पूनम माहिती आहे? कोण? अगं ती पोंगशेंच्या समोर राहते ती. कोण? अगं ती ग, ती भरपूर लिपस्टिक लावते बघ ती. हा हा, ती होय. ए शिर्या, तुझं बरं लक्ष आहे. ती जेवत कशी असेल ग? केवढी लिपस्टिक लावते, अशी अशी करून फिरत असते दिवसभर. आई ती मॉरिशियसला चाललीये मावशीकडे. तू पण जा ना शैला त्याकडे, अमेरिकेला. खरंच रे, हरकत नाही ना? काय हरकत नाही? तिकीट माहितीये किती आहे?
त्यात काय, मी सांगेन शैला आत्याला फोन करून, ती पाठवेल मला तिकीट. काही नको, हे शेवटचं वर्ष आहे आणि आता क्लासेस सुरू होतील. आई अजून त्याला 1.5 महिना आहे ग, आपण जाऊ ना कुठेतरी. जाऊया. अगं मला कळत नाही का, मी आई आहे तुमची. मी काल बोलले बाबांशी रात्री. काय सांगतेस काय, रिअली? हाऊ एक्साइटिंग. पण बाबांनी असं सांगितलंय की तू, शलाका आणि शिर्या तिघांनी मिळून काय ते ठरवा कुठे जायचं ते, मग आपण तिथे जाऊया. आई, बाबांनी थट्टा केली असेल हं? नाही नाही नाही, खरंच मनापासून बोलत होते. अगं आई, बाबा थट्टा पण मनापासून करतात हं? शिर्या, मी सांगते ना तुला. ओके ओके ठीक आहे, मी सांगते कुठे जायचं ते. नाही मी सांगतो. नाही मी सांगणार. बोला मिस इंडिया, बोला बोला, आप कहाँ जाना पसंद करेगी? आपण आहे ना साऊथ आफ्रिका या स्वित्झर्लंड, नको नको नको, ऑस्ट्रिया. वाव, काय नेचर, काय सिनरी आहे माहितीये तुम्हाला. या आई, हिच्या तोंडावर पाणी मार, जागी करील. वाव काय वाव, तू जाऊन बघितलंयस कशाला का? अगं पिक्चर मध्ये नाही का दाखवत, ते गाणं नाही का, चुरा के दिल मेरा, किंवा ते अजून एक आहे बघ, ये दिल दिवाना. काय लोकेशन आणि काय सिनरी असते का तिकडे. आणि मॉरिशियस पण काही वाईट नाहीये, म्हणजे जर बाबा म्हणत असतील ना तर आय डोंट माइंड. ठीक आहे, आपण बघूया. हा, यातलंच कुठेतरी बघूया. या यातलं नाही, आपण शारजा किंवा मेलबॉर्नला जाऊया. ए नको, आपण जोहान्सबर्गला जाऊया, साऊथ आफ्रिका. शी, तिकडे काय क्रिकेट खेळायला जायचंय? ए, तुला कोणी सांगितलं तिकडे फक्त प्लेग्राऊंड असतात म्हणून? तिकडे काय सिनरी आहे माहितीये आई, मॅचच्या वेळी मधून मधून दाखवतात, मी पाहिलंय. हे आई, पण बाबा खरंच नेणार आहेत का आपल्याला? नाही तर आपण एवढा सगळा प्लॅन करणार. मी म्हंटलय ना, ते माझ्यावर लागलंय. पण तुम्ही ठरवा तरी कुठे जायचंय ते, मला सांगायचंय बाबांना. हो ठरलं की आता स्वित्झर्लंड. शारजा. ए नाही हा, स्वित्झर्लंड. तुमचं भांडण मी सांगितलं ऐकता का तुम्ही स्वित्झर्लंड म्हणजे दोघं? स्वित्झर्लंड. शलाका, ऐकताय का? तुमचं भांडण झालं की सांगा मला. शारजा फायनल. नाही हा, स्वित्झर्लंड. आई ग, काय श्यामलाबाई, आज काय फरमाईश? अगं बाई, फरमाईश वगैरे काय म्हणताय? ऑल इंडिया रेडिओ ऐकल्यासारखं वाटतं. बरं, तुमच्या ऑल इंडिया टूर कंपनीचं काय झालं? काय झालं म्हणजे? नाही म्हणजे तुमच्या प्लॅनिंगचं काय झालं, आम्हाला सुद्धा कळू दे जरा. काय आहे की आम्हाला बजेट सँक्शन करून घ्यायला लागतं पार्लमेंटमध्ये. मला माहिती आहे, दरवेळी तुम्ही असा विषय थट्टेवारी नेता आणि मग सोडूनच देता. पण मी सांगते, यावेळी अजिबात तसं चालायचं नाही, बरोबर की नाही? हो या वेळेला जायचं म्हणजे जायचंच. हो. मग काय ठरलं तुमच्या ब्रेकफास्ट कॉन्फरन्समध्ये? त्या कॉन्फरन्समध्ये काय ठरलं ते कळलं ना, तर तुमचं पार्लमेंट काय आहे ना ते हादरून जाईल. शलाकाला मी विचारलं, हे बघ बाबा, 8 दिवस आपल्याला कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत, तुला कुठे जावं असं वाटतं? तर म्हणते कशी, साऊथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया. म्हणजे महाबळेश्वर, माथेरान ही ठिकाणे तिच्या नकाशावर नाहीतच. अगं बरोबर आहे, तिचा नकाशा बॉलिवूडवाल्यांचा आहे ना. हे बॉलिवूड कुठे आलं? अगं म्हणजे आपला हिंदी सिनेमावाल्यांचा आहे असं म्हणतोय मी. अगं बाई, तुम्हाला कसं कळलं? अगदी असंच म्हणत होती ती. म्हणजे या सिनेमाचं शूटिंग कुठे स्वित्झर्लंडला झालंय आणि मग ते काय साऊथ आफ्रिकेत झालंय शूटिंग. आणि शिर्यानी क्रिकेटच्या स्टेडियमची नावं सांगितली असतील, म्हणजे लॉर्ड्स, मेलबॉर्न, बार्बाडोस. खरं की नाही? आता मात्र कमाल झाली हा तुमची. मग ओळखला की नाही? बरोबर. आणि तू म्हणतेस माझं घराकडे आणि मुलांकडे लक्षच नसतं. अगं काही झालं तरी मी एक कुटुंब वत्सल माणूस आहे. हा, पुरे थट्टा पुरे. बर, तुझ्या डोक्यामध्ये कुठे जायचं आहे? माझ्या डोक्यात म्हणजे असतं ना की बरेच दिवस जाईन जाईन म्हणते पण मेलं जमतच नाहीये, असं एखादं स्थळ. हा, म्हणजे तसं मला वाटत होतं की मी एकदा अष्टविनायकाला जाऊन यावं, किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईला, वाईच्या गणपतीला. नाहीतर मी म्हणत होते, परवा सुहासिनीबाई गेल्या होत्या. नाही, आपण असं करू, आपल्या सगळ्यांच्याच मतामध्ये फारच भिन्नता आहेत. हो, तेव्हा आपण एक लकी ड्रॉ काढूया. म्हणजे काय आहे की आपल्या मनामध्ये जे ठिकाण आहे ना ते एका चिठ्ठीवरती लिहायचं, त्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि जी चिठ्ठी येईल त्या ठिकाणी जायचं. अगं बाई, पण त्यात ते स्वित्झर्लंड आलं तर? मग काय, जाऊया की.
पण मग तुमच्या बजेटमध्ये बसणार ते? त्याची काळजी तू कशाला करतेस? ऑफिस मधून लोन घेईन मी. आणि आपल्या त्या 2 FDs मॅच्युअर नाही का झाल्या? हो. पैसा आहे आपल्याकडे. बघा तुम्ही पुन्हा थट्टा करायला लागलात. अगं थट्टा नाही ग, खरंच तुझ्या मनासारखं करू आपण. पण शिर्या आणि शलाकाला जाऊन सांगा काय? की बाबा खरं म्हणजे स्वित्झर्लंडच म्हणत होते, पण मीच नाही म्हटलं. तुम्ही थट्टा करू नका हा. झोपा बरं आता. अरे राम. बघा गरम होते आज. वा वा, परमेश्वरानं अगदी कमाल करून ठेवली. वा. आबा कुणाशी बोलताय? काय ग श्यामला? नाही बोलत नाही मी, हे फोटो मधलं सृष्टी सौंदर्य पाहत होते. बघ शेखर फार सुंदर पुस्तक घेऊन आलेलं आहे. हे बघ बर्फाचे डोंगर बघ सगळे. तुला सांगतो श्यामला, एकेकाळी माझं स्वप्न होतं आयुष्यात एकदा तरी बर्फाचे डोंगर बघायचे. अगं बाई खरंच की काय? हो. त्यावेळेला ना तो शम्मी कपूर आहे ना, राज कपूरचा धाकटा भाऊ, त्याचा एक सिनेमा आला होता. हा, त्याचं नाव विसरलो मी, काहीतरी रानटी राक्षसी काहीतरी नाव होतं. आणि त्याच्यात तो ओरडायचा, याहू असं ओरडायचा. आबा जंगली जंगली जंगली. त्याच्यामध्ये तो असं बर्फाच्या डोंगरावर बर्फातनं लोळायचा. फार सुंदर लोळायचा गडबडा. ते बघताना वाटायचं बरं का की आपणही असं लोळावं, आपण बर्फाच्या गोळ्या घेऊन ठपाठप मारा असं वाटायचं. त्यावेळेस माझा मी 40कडे आलेलं होतं. मला तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हटलं हिला घेऊन जावं असं वाटायचं. म्हटलं नंतर बघू, पण ती काही वेळ आली नाही. ते त्यावेळेला परवडलं नाही आणि आता झेपणार नाही. झेपणार का नाही? झेपेल की. नाही यंदा जाऊन येऊया का कुठे? नाही श्यामला, काय आहे, काही गोष्टी ना त्या वयात केल्या ना तर मजा असते. आता वय झालं म्हणजे हो काय झालं. पण तू आणि हे शेखर तुम्ही जाऊन या. चांगले बर्फाचे हे मग गोळे वगैरे काय ते छान असतं. ते तुम्ही मुलाला घेऊन जा तिकडे. बरं बर्फाचे डोंगर बघायला. नाही मी परवाच यांना म्हटलं की आपण मुंबई बाहेर 4 दिवस कुठेतरी जाऊन येऊया. म्हणजे काश्मीर नाही पण माथेरान तरी. बरोबर आहे. काय काय म्हणाला? म्हणणार काय म्हणजे बघूया म्हणालेत, पण मला नाही वाटत आबा. अरे नाही वाटत म्हणजे काय? तू तुला पटवून द्यायचं महत्व. हा, तू पटवून देणार नसेल तर मी पटवून देतो. तू काळजी करू नकोस. हा हा, अरे तू माझी काळजी करू नकोस. मी पुण्याला हवं तर बेबीकडे राहील. नाहीतरी मला बोलत असे या म्हणून. मग ह्याच्या योगितालाही बघीन आपली. माझी नाच शैलाची मुलगी तिकडे असते पुण्याला. आबा मग खरंच तुम्ही बोलूनच टाका ना यांच्याशी आज. बोलाल ना? हा बोलाल का तुम्ही? मी बोल नक्की बोलू. हा तू तयारी लाग. खरंच? बरं. वा वा, आता मला बहुतेक नाही नक्कीच बर्फाचे डोंगर बघायला मिळणार स्वर्गात जाताना. आई अगं शलाका किती ऊन आहे ग बाहेर. हो ना, तू बाजूला हो ग. कशाला भटकायचं उन्हामध्ये? मुग्धाकडे गेली होतीस ना, मग ऊन उतरल्यावर निघायचं ना तिथून. अगे तिची मावशी कडमडली ना मध्ये. अगं बाई घर तिचं आणि तुझी जबरदस्ती कशाला? जबरदस्ती नाही ग, पण आमचा सगळा प्लॅनच फ्लॉप झाला. ए आई, हा बरी आठवण झाली मला. काय? आम्ही सगळ्या जणी मिळून बनारसला चाललोय. अगं मधुमतीची बहीण आहे ना, तिची एंगेजमेंट आहे तिच्या घरी आणि सगळ्यांची तिकीट पण काढली आहेत तिने. हो अगं शलाका, पण बाबांना विचारलंयस का? बाबांना नाही ग, म्हणजे तिचं बाबा म्हणले मीच बोलतो. आपल्या बाबांचे बॉस आणि ते मित्र आहेत ना, मी वरनच जॅक लावणार आहे. रागावलीस? नाही रागवलं नाही मी तुझ्या एवढी होती ना तेव्हाच आठवत होते मी. ए तुम्ही पण सगळ्या जणी मिळून जात असाल ना पिकनिकला? पिकनिकला? म्हणायची पण सोय नव्हती पिकनिक. आम्हाला कुठे असं पाठवायचं नाही ना एकटी बिकटीला. बाबा म्हणायचे कशाला पिकनिक वगैरे, लग्न करा आपापल्या घरी जा आणि मग करा काय करायची ती पिकनिक. आणि लग्नानंतर तुझ्या बाबांबरोबर साधं टिटवाळाला सुद्धा जाता आलं नाही मला. बरं कशाला का रागवले वगैरे
आबा हा तुमचा तो हा भेटला होता घारे. घारे कोण घारे? अहो घारे तो सरमळकरांचा पुतण्या. अहो ते सरमळकर नाही का याची तुमच्याकडे? हो 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 भाई सरमळकर. हा अरे भाई सरमळकरांचा पुतण्या नाही हा भाचा भाचा. कुठे भेटला तुला? इथे स्टेशनवरती विचारत होता आबा कसे आहेत. म्हटलं बरे आहेत. करतो का हल्ली तू? त्यांनी काहीतरी कोकणामध्ये कुठेतरी फिश फार्मिंगचा प्रोजेक्ट घेतलाय. काहीतरी कोळंबीचं कल्टिवेशन करतो का काहीतरी म्हणत होता मला म्हणाला पुढच्या वेळेला येईन तेव्हा आबांना भेटून जाईन, सगळ्यांना भेटेन. आला तुम्ही चहा घ्या. काय नाही काय नाही काय नाही. नाही चहा घ्या ना. आबा तुम्हाला चहा हवाय का? हा नको नको मला नंतर दे. हा बरं बरं बरं. शेखर तुझी ती कॉन्फरन्स संपली का रे? हा हो तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे तू म्हणत नव्हता का वेळ नाही कॉन्फरन्सचं काम पडले म्हणून? हा हो 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 कदाचित मीच म्हणालो असेल तुम्हाला. हो हो हा आबा संपली बुवा एकदाची कॉन्फरन्स. मी एका हाती केलंय सगळं. तुम्हाला सांगतो MD डॅम प्लीज झाला माझ्यावर. वा मी काय म्हणतो शेखर तुला फार काम पडलं. हा जे टेन्शन वगैरे फार होतं ते सगळे त्यातनं बाहेर पडलास ना. आता विश्रांती घे. हा म्हणजे 4-8 दिवस कुठेतरी जाऊन ये तू. हा म्हणजे हवा पालट होईल काय. हा बरोबर आहे बा. अहो आज तोच विषय चालला होता ऑफिसमध्ये. काय आहे की सगळेजण गावाला पसार झालेत, आम्ही 4-5 जणच काय ते मागे राहिलो. हो म्हणजे चेंज म्हणून कुठेतरी जायलाच पाहिजे. बरोबर. हा काय आहे शेखर ह्या सगळ्या रामरगाड्यातून थोडंसं जरा बाजूला होता आलं ना तर बरं अशी तरतरी आल्यासारखं होतं. हो हो अहो मी सुद्धा हेच म्हटलं सगळ्यांना आणि सगळ्यांना पटलं. तेव्हा ठरलं 4 दिवस सगळ्यांनी मिळून गोव्याला जायचं. हो बॉस खुश होताच आमच्यावरती. 4 दिवसाची सुट्टी पण सँक्शन करून टाकली एकदम. वा वा अगं बाई आश्चर्यच आहे. मग कधी निघायचंय? निघायचं म्हणजे नाही आम्ही 4घेच जाणार आहोत. ऑफिस मधले 4घे जण. नो फॅमिलीज. 4 दिवस गोव्याला राहणार. ते दळव्याचं रिसॉर्ट आहे ना बांबोलीमला तिकडे जाऊन राहणार. मासे बिसे खाऊ फर्स्ट क्लास फेणी. डोक्याला कटकट नाही. श्यामल तू जरा माझी ती स्विमिंग ट्रंक आणली होती मग मागच्या वेळेला ती जरा बघून ठेव कुठेतरी. हो चालेल की. हा चला बॉम्बे टू गोवा. श्यामल मी असं करतो या वेळेला मी जाऊन सगळं बघून येतो व्यवस्थित. मग पुढच्या वेळेला आपण सगळेजण मिळून जाऊ. हा याई सॉलिड भूक लागले काहीतरी खायला दे ना. हात घालू नकोस बरं शिर्या. थांब जरा. काही केलंय की नाही? होतं चालय थांब जरा. बरं पिकनिकचा कुठपर्यंत आला? बघूया अजून काही नक्की नाहीये बरं का शिर्या. सगळ्यांना काही सांगत सुटू नकोस. अगं त्यासाठी नाही विचारत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की मी तुमच्याबरोबर पिकनिकला नाही येऊ शकत. का रे बाबा? का रे बाबा काय? मी आमच्या गँगला सांगितलं की मी आमच्या घरच्यांच्या बरोबर पिकनिकला जातोय. माहिती आहे वेड्यात काढलं मला. उलट आता आमच्याच गँगचं ठरलंय म्हणजे प्लॅनिंग चाललंय पुढच्या महिन्यात सिक्कीमला जायचं. बाबांना विचारलंयस? अजून फायनल नाही झालं. फायनल झालं की मग विचारेन. बाबांना विचारायचं. आबांना पाठवूया. आबा पण आजकाल याई तू विचारशील बाबांना प्लीज. नाही हा मी बाबांना आता काहीच विचारणार नाहीये. ये आई आतापासून टेन्शन घेऊ नकोस. अजून खूप वेळ आहे. नाही टेन्शन घेत नाहीये. काय झालं माहितीये का शिर्या पिकनिकला जायची आयडिया मी काढली आणि मी सोडून तुम्हीच सगळे कुठे कुठे जाताय. सगळे म्हणजे? हो बाबा निघालेत गोव्याला. काय सांगतेस? आणि शलाका बनारसला. बनारसला? ती काय वेडी आहे काय?
बनारस का पिकनिक स्पॉट आहे. मधुमिताच्या गावाला जाणार आहे म्हणे. मधुमिताच्या? ठीक आहे. आता मीच राहिले ना, बघ ग्राहक पेठेतल्या बायकांना विचारून एक दिवस जाऊन येईन वज्रेश्वरीला वगैरे. वज्रेश्वरी? जा जा, तिकडे गरम पाण्याची कुंड आहेत. नाही पण जाता येणार नाही, आबा राहतील ना एकटे घरामध्ये, त्यांची काळजी कोण घेणार? आणि एकटे राहिले की असं एकटेपणा वाढायला नको. तर थांबाला, हे थांबाला. आबा काय हवं तुम्हाला? काय झालं? भूक लागली आहे का? होत आलंय जेवण, मी चपात्या करते पटपट. हा अगं, नाही ऐक ऐक, मला तू आरामात वाढ. हा माझं दुसरंच काम आहे. काय काय? तू मला जरा हे डबा दे चपाती आणि भाजीचा, उद्या सकाळी. अगं बाई, डबा कशाला तो? काय आम्ही पेन्शनर क्लबचे लोक आहोत ना, उद्या वन डे पिकनिकला जाणार आहोत मड आयलंडला. हा तरी मला बोलवलं, मी हो म्हटलं. दिवसभर खेळणार आम्ही तिकडे, उभा खो खो, डबा आईस पाईस. बरं बरं, पण मग चपाती भाजी कशाला आबा? मी काहीतरी चांगलं करून देते ना तुम्हाला आवडीचं. काय हवंय का? नको नको, तुला त्रास कशाला? मला चपाती आणि भाजी चालेल. हा सुकी भाजी. नाही त्रास वगैरे नाही, पिकनिकला जाताय ना आबा, काहीतरी कुठला पदार्थ करू सांगा मला. काय काय करून देऊ? बरं मग तू असं कर, हे गाजर हलवा, दुधी हलवा, खीर किंवा असं हे थालीपीठ, तिखट शिरा, गोड शिरा, पोहे, याचं काही चालेल मला. आणि मुख्य म्हणजे ते गजराचं घड्याळ आहे ना, अलार्म क्लॉक, ते तू घेऊन जा. मला ना सकाळी जाग येत नाही त्या गजरामुळे. हा ते क्लॉक तुला उठवेल, तू मला उठव. पण मी काय म्हणते आबा, मी त्याच्यापेक्षा आलू पराठे करते आणि टोमॅटोची चटणी करून दिली. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.